नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारदगा दूधगंगा मल्टीपर्पज संस्थेस 1,15,00,000चा नफा तर दूधगंगा PKPS संस्थेस 8,65,000 रुपयाचा नफा. चेअरमन कुबेर आळते व अण्णासाहेब दत्तवाडे यांची माहिती. कारदगा येथील श्री दूधगंगा मल्टीपर्पज कोऑप सोसायटी सन 2025-26 या आर्थिक वर्षात 1,15,00,000 रुपये नफा झाल्याची माहिती संघाचे संस्थापक चेअरमन कुबेर आळते यांनी तसेच या संस्थेशी संलग्न असलेल्या श्री दूधगंगा विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघास आर्थिक वर्षात 8,65,000 रुपये नफा झाल्याची माहिती चेअरमन अण्णासाहेब दत्तवाडे यांनी संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. प्रारंभी दूधगंगा मल्टीपर्पज संस्थेचे मुख्य कार्यनिर्वाहक दीपक तपकिरे यांनी स्वागत व प्रस्ताव केले. त्यानंतर दूधगंगा मल्टीपर्पज संस्थेचा आढावा घेताना चेअरमन कुबेर आळते म्हणाले की संस्थेचे 1,050 सभासद असून शेअर भांडवल 65,89,000 रुपये, निधी 8,37,00,000, ठेवी 49 कोटी 1 लाख इतके असून मागील सालापेक्षा 5 कोटींनी वाढ झाली आहे. तर गुंतवणूक 28 कोटी 3 लाख रुपये, एकूण कर्जे 27 कोटी 93 लाख इतके असून मागील सालापेक्षा 3 कोटींनी वाढ झाली आहे. तर रासायनिक खत व कीटकनाशक शिल्लक 19,67,000, स्थावर मालमत्ता 1,12,00,000 रुपये आहे. आजपर्यंत सर्वांनी दिलेल्या सहकार्यानेच ही संस्था प्रगतीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळेच संस्थेस 1,15,00,000चा नफा झाल्याचे शेवटी सांगितले. तर दूधगंगा विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाची माहिती चेअरमन अण्णासाहेब दत्तवाडे यांच्या वतीने शीतल खोत देताना म्हणाले की संघाचे 344 सभासद असून शेअर भांडवल 18,10,000 रुपये, निधी 16 लाख रुपये, ठेवी 2,41,00,000 रुपये इतके असून रिझर्व्ह बँक कर्ज 1,47,00,000 इतके आहे. तर गुंतवणूक 63 लाख व एकूण कर्जे 3,69,70,00,000 इतकी असून संघास 8,65,000 रुपये इतका नफा झाल्याचे शेवटी सांगितले. यावेळी व्हाईस चेअरमन शीतल खोत, आप्पासाहेब नोरजे, रावसाहेब कुंभार, अण्णासाहेब दत्तवाडे, अण्णा गावडे, अशोक वैद, भाऊसाहेब मानगावे, आप्पासाहेब गुणके, स्वप्नील आळते, महादेव कांबळे, सुमित्रा पाटील, सुजाता निगवे यांच्यासह दोन्ही संस्थेचे सल्लागार, सभासद व सेवकवर्ग उपस्थित होते. शेवटी शीतल खोत यांनी आभार मानले. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड. यांचं स्वागत करून दिनांक 31/3/2026 असणारे संस्थेची सांपत्तिक स्थिती. सभासद संख्या 1,050, शेअर भांडवल 65,89,000, निधी 8,37,00,000 रुपये, ठेवी 49 कोटी 1 लाख असून मागील सालापेक्षा रुपये 5 कोटीने वाढ झाली. इतर देणे रुपये 2,80,00,000 रुपये, हात शिल्लक 14,39,000 रुपये, बँक शिल्लक 4,12,00,000 रुपये, गुंतवणूक 27 कोटी 3 लाख रुपये, आर्यपडी 1 कोटी रुपये, इतर संस्थेत शेअर 6,27,000 रुपये, एकूण कर्जे 27 कोटी 93 लाख असून मागील सालापेक्षा 3 कोटीने वाढ झाली. रासायनिक खत व कीटकनाशक शिल्लक 19,67,000, रासायनिक खत बाकी 30,50,000, इतर येणे 7,55,000, स्थावर मालमत्ता 1,12,00,000 रुपये. सन 2025-26 सालचा निव्वळ नफा 1,15,00,000 रुपये झाले असून ते मागील सालापेक्षा 10 लाखांनी वाढ झाले आहे. आज आपण श्री दूधगंगा विविध उद्देश प्राथमिक कृषी पत्ती संस्था लिमिटेड कारदगा यांचा आर्थिक कार्यक्रम पत्रक आम्ही तुमच्यासमोर वाचत आहोत. चेअरमन यांच्या सूचनेनुसार दिनांक 31/3/2026 असणाऱ्या संस्थेचे सांपत्तिक स्थिती. सभासद संख्या 344, शेअर भांडवल 18,10,000 रुपये, त्याच्यानंतर निधी आहे संस्थेकडे 16 लाख रुपये, ठेवी आहे 2,41,00,000 रुपये, बँक DCCC लोन संस्थेनं लोन दिलेलं आहे 1,47,00,000 रुपये, म्हणजे ते क्रॉप लोन म्हणून. गुंतवणूक 63 लाख रुपयाची गुंतवणूक ह्या संस्थेने केलेली आहे.
एकूण कर्जे 3,69,00,000 रुपये. सन 2025-26 सालाचा निव्वळ नफा 8,65,000 रुपये इतका झालेला आहे.